वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. कोंबड्यांच्या झुंजीवर पोलिसांचा धाडसी छापा, 21 जण जेरबंद. अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. कोंबड्यांची झुंज लावून हजारोंची पैज लावणाऱ्या तब्बल 21 आरोपींना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. पोखर्डी शिवारातील मोकळ्या मैदानात सुरू असलेला हा जुगार अड्डा पोलिसांच्या धाडीत उघड झाला आहे. पोखर्डी शिवार, तालुका जिल्हा अहिल्यानगर येथे पिंपळगाव उजनी रोडलगत कापडी मंडप उभारून कोंबड्यांच्या झुंजी लावल्या जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. पोखर्डी शिवार, पिंपळगाव उजनी रोड परिसरात कापडी मंडप उभारून कोंबड्यांची अवैध झुंज सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार सुरेश माळी, विष्णू भागवत, भीमराज खरसे, प्रशांत राठोड, सागर ससाणे व चालक उमाकांत गावडे आदींनी छापा टाकला. कोंबड्यांची झुंज सुरू असताना काही जण पैशांची उघडपणे पैज लावत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी शुभम राजेश बोधक अहिल्यानगर, आशरफ बाहुला खान आलमगीर, मोहम्मद उस्मान अली शेख मुंबई, अमजद युसुफ मखदूम पुणे, सय्यद अझहर अख्तर अहिल्यानगर, रोहित श्रीचंद गोहिर दरेवाडी, संदीप ओमप्रकाश कुडिया अहिल्यानगर, राम हिरालाल क्षत्रिय नाशिक, तौफिक सिकंदर शेख नेवासा, अझहर खुदाबख्श शेख अहिल्यानगर, योगेश मनोहर छजलांनी दरेवाडी, संतोष गणेश गोयल अहिल्यानगर, विकी लक्ष्मण सुजगोहर पुणे, जितेंद्र चंद्रकांत म्हात्रे भिवंडी, अमीन सरदार शेख अहिल्यानगर, तुषार संतोष मुलतानी पुणे, समीर फिरोज शेख संगमनेर, वसीम सलीम शेख पुणे, गोविंद श्याम राजुडिया पुणे, सोहेल कबीर सय्यद अहिल्यानगर, उत्तम एकनाथ साळवे देवळाली कॅम्प नाशिक आदींना ताब्यात घेऊन MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. कारवाई दरम्यान आरोपींकडून 24,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वेद बातमीसाठी राजेंद्र उंडे व रफिक शेख अहिल्यानगर.